स्कोरर मयूर पाटील नारपोली आणि 24 लाईव्ह संदेश पाटील आणि सगळी टीम यांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पहिलाच चेंडू शुभमचा हा चेंडू हवेत मारलाय, सर्कल ब्रँडेड स्ट्रोक होता, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे जवळ, डायरेक्ट हिट केले, मात्र या चेंडूवर मिळते ती एक सिंगल। या सिंगलनं चैतन्य पाटील पोहोचतोय, तो एक वर संघाला नेऊन ठेवलेला आहे, तो ते एकच्या घरामध्ये। त्रिमूर्ती टाकीगाव संघावर नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीची वेळ आली, टायमर आमचे लावतायत सुजित पाटील आणि या मॅच नंतर विनरचा सामना होणार आहे, लक्षात ठेवा। त्रिदत्त भातान संघ कुठे जाऊ नका, यानंतर आपला सामना लगेच खेळवला जाईल। टावरे आलेले आहेत, काय षटकार मारला सतीश ना, सतीश टावरे यांनी अफलातून असा षटकार मारलेला, या स्ट्राइक मिळालेला आहे। हो, यॉर्कर चेंडू जमीन लगतचा फटका, सरळ चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, एक सिंगल रन या चेंडूवर मिळते। पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, लगातार 2 चेंडू सिंगल धावांनी चैतन्य पाटील आणि स्वप्नील खारपाटील यांनी सुरुवात करून दिलेली आहे। शुभम पाटील ज्यांना आतापर्यंत 2च चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत, त्या 2। हा तिसरा चेंडू प्रहार केलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू तटवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि थ्रो पण चांगला होतोय। या चेंडूवर मिळते पुन्हा एकदा सिंगल। खरं तर सर्कलचं पहिलं षटक आहे, 4 षटकांचे हे सामने, या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक आहे, तर सर्कलचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे। 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण बघतोय, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये। शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, जातोय तो कव्हर पॉइंट मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, या चेंडूवर ही सिंगल मिळते। फलंदाज हुशार आहेत चैतन्य पाटील आणि स्वप्नील खारपाटील, त्यांना माहिती आहे शुभम पाटील सारखा एक चांगला गोलंदाज जो टप्प्यावर त्याचं नियंत्रण आहे, टर्न स्लाइड टर्न आहे, वेगवान गोलंदाजी करतोय, त्याला मारून फटके मिळणं किंवा धावा मिळणं अशक्य आहे। अशा वेळेला सिंगल 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 धावा हे फलंदाज गोळा करतायत आणि आता मात्र मौका मिळाला, चेंडू मारलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे, चौकार की षटकार बघूया, षटकार। आता वधारलेली आहे, धावसंख्या पोहोचते ती 10। दमदार सुरुवात होते ती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची। शॉर्ट पिच चेंडू कडक प्रहार केला, मिड विकेट मध्ये चेंडू जातोय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, हाही खणखणीत असा चौकार। उपसभापती चषक 2024 चा थरार आपण सगळे अनुभवतोय आणि या गोवर्धन मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे। आजूबाजूला प्रेक्षक सगळे बसलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत। युट्यूबर जे आहेत ते युट्यूब वर रील्स तयार करतायत आणि जे इंस्टाग्रामवर रील्स टाकण्यासाठी आमचे हे छोटी जी मुलं आहेत ती क्लिप्स तयार करतायत, त्यांचे स्वागत। आमच्या या सगळ्या कन्या ज्यांना महेंद्र शेठनी 500 रुपये बक्षीस दिलेलं, 500 रुपयाची नोट कोणाची पडलेली? हॅलो, भेटली ना? या सगळ्या मुलींना आपण मनापासून त्यांना धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया, त्यांनी वेळात वेळ दिलेला आहे। खरं तर त्यांचा अभ्यासाचं वय आहे, मात्र तरीही आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे आल्या। गुंजन निलेश भोईर, वेदिका शंकर पाटील, रुचिरा राजेश पाटील, महिमा बबन काठावले, गार्गी प्रकाश जुमारे, चैतन्य संजय पाटील आणि स्वरा संतोष काठावले। घरी जाऊन आता अभ्यास करा जरा 1 तास। आणि दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय, देविदास कोळी यांचं हे षटक, फुलटॉस चेंडू जमिनी लगतचा फटका, कार्पेटला चिरत हा चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। देविदास एक अनुभवी गोलंदाज आहे, खरं तर जास्त रनअप नाहीये त्यांचा,
4-5 पावलांचा त्यांचा फक्त रनअप आहे, फिरकी पट्टू आहेत, फिरकी गोलंदाजी करतायत आणि समोर आता फलंदाज येतोय तो चैतन्य पाटील. चैतन्य पाटील रिव्हर्स स्वीपचा फटका मारलाय चैतन्य पाटील यानं आणि या चेंडूवर मिळतायत त्या 4 धावा. चौकार. धावफलकावर लागतात आतापर्यंत त्या ट्रॉम्बे कोळीवाडाच्या ट्रॉम्बे टाकीगाव संघाच्या त्रिमूर्ती टाकीगाव संघाच्या हा ही चेंडू भिरकावलाय. याही चेंडूवर मिळतोय खणखणीत असा चौकार. क्या बाद आहे. त्रिमूर्ती टाकीगाव संघानं नाणेफेक हारली खर तर, परंतु तरीही न डगमगता अजिबात त्यांनी अपसेटपणा घेतला नाही आणि मस्त फलंदाजीची सुरुवात केली. सुरुवात अगदी कासवाच्या गतीने केली, मात्र नंतर आता सश्याचा वेग त्यांनी धारण केलेला आहे. पहिल्या 4 चेंडूवर फक्त एकेरी धावा काढून 4 धावा केल्या. आता मात्र षटकार चौकारांचा पाऊस पाडतायत ते चैतन्य पाटील. चैतन्य पाटीलनं हा चेंडू फ्लिक केला. हैदराबादी फटका अझरुद्दीन स्टाईलनं हा चेंडू मारलेला आहे काऊ कॉर्नर मध्ये आणि या चेंडूवर मिसफील्डचा फायदा उठवलाय. 2 धावा. थ्रो मात्र मस्त होतोय. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना. या 2 धावांनी 25 एकही गडी बाद नाही म्हणजे बिनबाद 25 अशी दमदार सुरुवात केलेली आहे ती त्रिमूर्ती टाकीगाव संघानं. रिव्हर्स स्वीपचा फटका मारलाय. हवेमध्ये चेंडू आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला. कॉलिंग नाही बरोबर झालं. झेल तू घ्यायचा की मी घ्यायचा असं झालं आणि शेवटी सेफ लँडिंग झालं चेंडूचं. 26 धावा आतापर्यंत टाकीगाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. गोलंदाज देविदास कोळी. शेवटचा चेंडू कदाचित असेल त्यांचा या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर आणि लाईट पेटली. क्लीन बोल्ट. फलंदाज बाद स्वप्नील खारपाटील. मॉनिटरचा आवाज वाढेल का? शुभम पाटीलनं पहिलं षटक टाकलं, धावा दिल्या 14. देविदास कोळीनं दुसरं षटक टाकलं, धावा दिल्या 12. मात्र एक आनंदाची बातमी त्यांच्यासाठी की एक विकेट त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे आतापर्यंतची जी सरासरी आहे ना ती साधारण 13.5 धावांची सरासरी ठेवलेली आहे. आणि झटपट क्रिकेटमध्ये आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे की 13.5 धावांची सरासरी ही फलंदाजांना अनुकूल अशी सरासरी आहे. ही क्लिप कोण बनवत आहे? व्हिडिओ शूटिंग कोण करत आहे? 26 पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13. काय 12 सॉरी 14 आणि 12 बरोबर करेक्ट. 14-12 26 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि सरासरी 13ची राहिलेली आहे. ऍव्हरेज 13चा राहिलेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दिनेश पाटील आणि समोर असणार आहे सर्वेश नाईक. सर्वेश नाईक तयार. फुलटॉस चेंडू मारलाय. नो बॉलचा इशारा आणि त्याच्याबरोबर मिळतोय तो षटकार. म्हणजे बोनस मिळाला. नो बॉलवर उतुंग असा षटकार. मला असं वाटतं षटकार ठोकलेला आहे. नो बॉल होता. चैतन्य आज हावी झालेला आहे.
चैतन्य फुलटॉस पुन्हा नो परत नो आणि या नोवर अजून एक षटकार. गोलंदाज बाद होतोय मला असं वाटतंय कारण लगातार 2 चेंडू त्यांनी बीमार टाकलेले आहेत आणि गोलंदाज पण बाद आणि त्याच्याबरोबर बरोबर ना पंच आणि त्याच्याबरोबर धावा पण मिळतात डीजे. मोठे घेतलं बघा या मॅच न. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि या षटकातील एकही चेंडू नाही आणि फुक्का फुक्की आलेले 2 षटकार 2 नो म्हणजे 14 धावा. काही नव्हतं तिथे आता 14 धावा फुक्कट दिलेल्या त्या प्रतिस्पर्धी संघाला आणि त्रिमूर्ती टाकी गावातले पाठीराखे आहेत ते मात्र आता आनंदित झाले असतील कारण त्यांच्यासाठी या फुक्कटच्या 14 धावा मिळालेल्या आहेत. क्रिकेट मधली अनिश्चितता क्रिकेट मधला थरार आपण अनुभवलेला आहे. दोन्ही पंच आता विचार विनिमय करतात. मला असं वाटतं द्वारकानाथ चोरगे लेग अंपायर आणि संतोष पवार मला असं वाटतं मेन अंपायर पंचांचं काम पाहतायत. चौदा धावा दिल्यानंतर दिनेश पाटीलची हकलपट्टी झाली. सुधीर भोईर यांच्या हातामध्ये आता चेंडू आलेला आहे. सुधीर कोळी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 14 धावा आपल्या सहकार्याने दिलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये असं होत असतं बऱ्याचशा वेळेला आपण बघितलेलं आहे की चुका होत असतात परंतु त्या चुका दुसऱ्या सहकार्याने सुधाराव्या लागतात आणि दुसऱ्या गोलंदाजानं जर का चांगली गोलंदाजी केली तर अगोदर केलेलं सगळं जे आहे ते सगळं माफ होऊ शकतं. विचारतोय काहीतरी मला असं वाटतं चैतन्य पाटील पंचांना. 10 चेंडू मध्ये 35 धावांवर खेळतोय. 50 होईल का त्याची आज या मैदानावर बघायचं आहे. चैतन्य तयार. ओ चैतन्यचा क्लीन बोल्ट आणि फ्री हिट होती. नो बॉलचा इशारा होता त्यामुळे त्यालाही कळालं नाही. नॉन स्ट्राईक एंड मधील मात्र फलंदाज चौकन्ना होता सर्वेश नाईक. त्यानं घेतली 1 धाव आणि या 1 धावेनं धावसंख्या वाढतीये धावसंख्या पोहोचते ती त्रिमूर्ती टाकीगाव संघाची 41. काय चेंडू टाकलेला मस्त चेंडू टाकला होता तो सुधीर कोळीनं बुंद्यामध्ये सरळ चेंडू टाकला. यष्ट्या वाकल्या लाईट पेटली यष्ट्यांची एलईडीज पेटल्या आणि असं वाटलं बऱ्याचशा प्रेक्षकांना की फलंदाज आता बाद झाला की काय मात्र नो बॉलची जी फ्री हिट होती त्या फ्री हिट वरचा हा चेंडू असल्या कारणानं जीवनदान मिळतंय ते चैतन्य पाटीलला. आज चैतन्य पाटीलचा मला असं वाटतं दिवस दिसतोय. चैतन्य पाटीलचा आज लकी डे आहे आलेला. हा सर्वेश नाईक गार्ड मागतोय पंचांकडून. लेग गार्ड मागतोय खेळण्यासाठी तयार आहे. आखणी त्यानं केलेली आहे. टास घेतलेला आहे उभा राहिलेला आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो सुधीर कोळी. राईट आर्म ओव्हर सर्वेशनं हा चेंडू टाकलाय. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. लेग स्टिकच्या खूप बाहेर हा चेंडू होता. वाईड नो पाऊस पडतोय. या 4-4 षटकांच्या मॅच मध्ये जर अशी गोलंदाजी केली तर मात्र फार अडचणीत येऊ शकेल ती कोळीवाडा ट्रॉम्बे. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडा घेऊन हवेमध्ये आणि झेल टिपला जातोय. अजून एक गडी बाद होतोय तो त्रिमूर्ती टाकीगाव संघाचा सर्वेश नाईक. दादा काठावले उपसभापती चषक 2024 वर्ष 14व 1 लाखाचं पहिलं बक्षीस 50,000 द्वितीय क्रमांकाचं आणि तृतीय चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 25,000 मालिका वीरासाठी मोटर बाईक बक्षीस देण्यात येणार आहे. आणि हा दुसरा सामना आहे. पहिला सामना श्रीदत्त भातान विरुद्ध मोहो या 2 संघादरम्यान झाला आणि श्रीदत्त भातांना दणदणीत विजय मिळवलेला आहे. दुसरा सामना ट्रॉम्बे
कोळीवाडा विरुद्ध त्रिमूर्ती टाकीगावचा सुरू आहे आणि यानंतर जो सामना होणार आहे तो विनरचा होणार आहे। त्यामुळे श्रीदत्त भातान संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की कुठेही जाऊ नका। या मॅच नंतर तुमचा सामना या मॅच मध्ये जो जिंकेल त्याच्या बरोबर होणार आहे। अमय पाटील तयार। अमय पाटीलनं काय कव्हरचा फटका मारला देखणा, एक धाव घेतलेली आणि दुसरी धोकादायक होऊ शकते, मात्र थोडासा शॉट आला आणि त्यामुळे 2 धावा चित्त्याच्या वेगाने धावून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजांनी। या 2 धावांनी 44 धावांवर जाऊन पोहोचलेला आतापर्यंत तरी त्रिमूर्ती टाकीगाव 44 धावांवर पोहोचलाय। शॉर्ट पिच, चेंडू हवेमध्ये आहे, पंचांच्या जवळ चेंडू पडला जातोय, सेफ लँडिंग होते चेंडूची आणि 2 धावा मिळतायत। ही वाखाणण्याजोगी टेक्निक आहे, खरं तर टाळ्या व्हायला पाहिजेत या खेळाडूंसाठी। 2-2 धावा गोळा करतायत, जिथे षटकार चौकार मारण्यामध्ये आत्ताचं क्रिकेट कुठे गेलेलं आहे, मात्र या 2-2 धावांचं महत्व पण भरपूर असतं हे सिद्ध करतायत या मैदानावर दोन्ही फलंदाज। त्रिमूर्ती टाकीगाव संघाचे अमय पाटील आणि त्याचा सहकारी चैतन्य पाटील। चैतन्य अजूनही विकेटवर आहे, नांगर रोवून बसलेला आहे। हा चेंडू फटका मारलाय, आवाज आलाय, मात्र या चेंडूवर फलंदाज बाद होतोय अमय पाटील। शेहेचाळीस धावा धापलकावर लागलेल्या आहेत। ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना पळसपे विभाग प्रमुख पनवेल विधानसभा धनराज शेठ बडे यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया। त्यांनी भरपूर आर्थिक सहाय्य या उपसभापती चषकाला केलेलं आहे। ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिलेला आहे त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया। तिसरं षटक प्रगती पथावर आहे, तिसरं षटक सुधीर कोळी घेऊन आलेला आहे तो ट्रॉम्बे कोळीवाडाकडून आणि नवीन फलंदाज प्रभंजय परदेशी राईट हँडेड बॅट्समन तयार आहे खेळण्यासाठी। हो 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 फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, वावा करायला पाहिजे या गोलंदाजाची। धावा आहेत 46 धावा झालेल्या आणि चांगलं षटक, खरोखर चांगलं षटक टाकलेले ते ट्रॉम्बे कोळीवाडाच्या या सुधीर कोळीनं। अगोदरच्या आपल्या सहकार्यानं काय केलं विसरून गेलं, तर दिनेश पाटीलनं 2 चेंडू नो टाकले आणि त्यावर 2 षटकार ठोकले गेले हे विसरून गेला। कमबॅक चांगलं केलं मोहन पाटील। ग्रामपंचायत सदस्य यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचंही आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया। सुधीर कोळीनं अफलातून षटक टाकलं, फक्त तसं पाहिलं तर त्यानं 6 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये। 6 चेंडू त्यानं टाकले, पण 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा देऊन एक महत्वाचा मोहरा पण 2 विकेट त्यांनी घेतलेत आणि त्यामुळे आनंदाचं वातावरण ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या खेम्यामध्ये आता तयार झालेलं आहे। शेवटचं षटक शिल्लक आहे, अमित कोळी गोलंदाजीच्या मार्कवर। अमित कोळी सगळे आमचे उपसभापती चषकाचे सगळे स्वयंसेवक। शेवटचं षटक शिल्लक आहे, शेवटचं षटक शिल्लक। या शेवटच्या षटकामध्ये आता चैतन्य काय करणार? चैतन्य खेळतोय 2 षटकार 3 षटकार माफ करा आणि 3 चौकारांशी 35 वर। जर का 2-3 षटकार मारले तर 50 होऊ शकते त्याची। तो प्रयत्न सुरू आहे, गॅप मध्ये चेंडू मारलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक धावत आला आणि या चेंडूवर धावचीत होतोय तो फलंदाज। मला असं वाटतंय प्रभंजय ना, प्रभंजय परदेशी। चार बाद 47 अशी अवस्था झालेली आहे। ती ट्रॉम्बे कोळीवाडा विरुद्ध त्रिमूर्ती टाकीगाव या संघाची उपसभापती चषक 2024 चा आपण आनंद घेतोय। आजूबाजूला आपण बघतोय की वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत,
व्हेज नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचं तुम्हाला जेवण मिळेल. खरं तर आज गुरुवार आहे. 47 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही या षटकातील मला असं वाटतंय काही चेंडू शिल्लक आहेत. अमित कोळी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला डीप मध्ये सीमा रेषेला चटकून क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एक बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. बाकी सगळे सर्कलच्या आत. हो 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 डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू खेळला. माहिती आहे यश जोशीला की माझा जो सहकारी आहे तो बहरात आलेला आहे. कदाचित त्याची 50 पण होईल आणि त्याचे फटके लागतायत. तो टायमिंग बरोबर जुळवतोय. षटकार चौकार मारतोय. 3 षटकार मारलेत 3 चौकार मारलेत. अशा चैतन्य पाटीलला आपण स्ट्राईक द्यावा. स्ट्राईक रोटेट करावा आणि स्ट्राईक मिळाला तो चैतन्यला. अमित कोळी टू चैतन्य पाटील. चैतन्यानं प्रहार केला मात्र जमिनीलगतचा फटका मारला. 1 धाव घेतलेली आहे. दुसरीसाठी सरसावलेले स्ट्राईक पण मिळेल. धावा पण मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा काढलेल्या. चौथीसाठी पण धावलेले आहेत आणि धावचीत होत आहेत मात्र स्ट्राईक मिळतोय या 3 धावांनी तो चैतन्य पाटीलला. आणि एक शॉट ना म्हणजे 2च पंच ना 2 धावा. पन्नास धावा झालेल्या. 2च धावा 50 धावा 50 झालेले. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्रिमूर्ती टाकेगावच्या. कारण सुरुवातीचे 4 चेंडू मध्ये असं वाटेल सिंगल 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 मिळते तर धावा 30-35 तरी होतील का. परंतु 50चा आकडा पूर्ण केलेला आहे आणि अजूनही चैतन्य पाटील विकेटवर आहे. वर खेळतोय तो चैतन्य. रिव्हर्सिपचा फटका मारायचा होता. चैतन्य मात्र आता थकलाय की काय बरोबर टायमिंग नाही जुळत. निर्धाव चेंडू टाकतोय. सुंदर शेवटचं स्लॉग ओव्हर टाकतोय अमित कोळी. अफलातून असं कमबॅक केलेलं आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय तो अमित कोळी. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फुटवरचा वापर केलाय. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. अडवतोय चेंडू. थोडीशी मिसफिल्ड होते. त्याचा फायदा उठवतात फलंदाज. 2 धावा मिळतात. एकूण धावा 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या त्रिमूर्ती टाकेगावच्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि चैतन्य पाटील खेळतोय तो 40 वर. चैतन्य पाटील 40 धावांची मॅरेथॉन इनिंग या मैदानावर खेळतोय. एक हाती किल्ला लढवतोय. 1 मॅन आर्मी ची भूमिका या मैदानावर बजावतोय आणि शेवटचा चेंडू टाकतोय तो अमित कोळी. अमित टू चैतन्य. फुलटॉस मारलाय चेंडू आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. मस्त फिनिशिंग. दोन्ही स्टाईलनं फिनिशिंग दिलेली आहे. एकूण धावा 58 जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. ती त्रिमूर्ती टाकेगाव संघाविरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक. उपसभापती चषक 2024 उद्घाटन सोहळा आपण बघितला. आदरणीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर, विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिका प्रीतमदादा म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ गरत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आणि आता दुसरा सामना सुरू आहे. या मॅच नंतर विनरचा सामना होणार आहे आणि किती मस्त दृश्य आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एक संघ मैदानाच्या बाहेर जातोय क्षेत्ररक्षण करून आणि आता दुसरा संघ त्रिमूर्ती टाकेगावचे सगळे खेळाडू मैदानात आत प्रवेश करतायत. जे व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक परिधान करून आज मैदानामध्ये उतरलेले आहेत.
खरं तर लांबचे हे दोन्ही संघ आहेत, टाकीगाव आणि ट्रॉम्बे कोळीवाडा खूप लांबून आलेले हे दोन्ही संघ आहेत. 11 तारखेला रायगड आणि ठाण्याचा सामना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहे. तुडुंब गर्दी त्यावेळेला कदाचित भरेल आणि हे जे मैदान आहे हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे, भातांचं मैदान, ज्या मैदानावर गोवर्धन मैदानावर अनेक नामवंत खेळाडू खेळून गेलेले आहेत. प्रेक्षकांसाठी खरं तर बसण्याची व्यवस्था म्हणजे नॅचरल आहे, नैसर्गिक, जसं ऑस्ट्रेलियामध्ये किंवा न्यूझीलंडमध्ये जशी व्यवस्था असते अपसाइड स्टेअरकेस स्टाईलनं, किंवा मैदान पण तसं बनवलेलं असतं, डोंगरासारखं मैदान म्हणजे बसण्याची अरेंजमेंट असते, तशी इथे नॅचरल आहे अरेंजमेंट आहे. तिन्ही बाजूनी डोंगर आहेत, एका बाजूला मोकळा भाग आहे, तिथे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागलेले आहेत. त्या स्टॉलवर जाऊन आपण खाण्याचा आनंद घेऊ शकता. आमचे कॅमेरामॅन 24 लाईव्हचे तिथे मिड विकेटला आहेत आणि खरं तर म्हणजे आपण एखाद्या अभयारण्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा एखाद्या वाघाची शूटिंग घ्यायला किंवा वन्यजीवांची शूटिंग घ्यायला जसे आपण माच बांधतो तिथे बसून आपण जसं शूटिंग घेतो तसे 24 लाईव्हच्या या कॅमेरामॅननी आनंद घेतलेला आहे. तिथे अगदी जंगलात बसून या मॅचचं शूटिंग ते घेत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 24 लाईव्ह सध्या खूप फॉर्म मध्ये आहे. आत्ताच दुबई रिटर्न आलेले आहेत ते. दुबईला संदेश पाटील आणि त्यांची सगळी टीम गेलेली. 2.5 लाखाचा सबस्क्रायबरचा पल्ला त्यांना पार केलेला आहे आणि आता त्यांचं टार्गेट आहे ते 3 लाख सबस्क्रायबर व्हावं असं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. निश्चितच त्यांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. उपसभापती चषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत करूया आणि या मॅच कडे वळूया. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं श्रीदत्त भातान संघ विजयी झाला, मोह संघाला पराभूत केलेला आहे आणि आत्ताचा जो सामना आहे तो त्रिमूर्ती टाकी गाव विरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडाचा आपण सामना बघतोय. नाणेफेक जिंकली इथे ट्रॉम्बे कोळीवाडानं. प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते ते टाकी गावला. 4 षटकांमध्ये धावा जमवलेल्या आहेत. 58 जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. साधारण 15 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. एव्हरेज 15 धावांचा आहे. राजेश भोईर यांचा स्टॉल आहे तिथे. मुंडी, पाया, वजडी ज्याला पाहिजे असेल त्यांनी पैसे द्यायचे आणि खायचं आहे. आईस्क्रीम पण मला असं वाटतं तिथे दिसते. वेगवेगळे स्टॉल्स, वडापावचे स्टॉल्स लागलेले आहेत. पाणीपुरी आहे. आमचे बाईकर मामा, हा बाईकर मामा बिंदास माझं नाव सांगा आणि घ्या, मी बिल देईन, काय टेन्शन नाही. मोहन पाटील तुम्ही जाऊ शकता कारण मैदानावर खाण्यापिण्याचा आनंद एक वेगळाच असतो. बाईकर मामा, आमचे मोहन पाटील, आमचे सगळे पाहुणे या मॅचचा आनंद घेत आहेत. मारुती काठवले साहेब सुरुवातीपासूनच इथे बसलेले आहेत. ते सर्वजण या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. वळू या मॅच कडे जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आणि आता फलंदाजीसाठी त्यांना यावं लागलेलं ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला जिंकण्यासाठी 59 धावांचा पल्ला पार करायचा. 15 धावा तरी पाहिजेत. पंचांचा हे दुसरं सत्र सुरू होण्याचा इशारा येतोय. सामना करणार शुभम पाटील. ओ पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय तो शुभम पाटील. एक से एक अशी बडकर स्फूर्ती गीतं इथे लावतायत. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. प्रत्येक जण आपापलं 100% देतोय. 24 लाईव्ह आपले 100% देत आहेत. इथे कॉमेंटेटर, स्कोरर आणि खरं तर स्वागत कक्षामध्ये आपण बघितलं की किती मंडळींचं स्वागत करण्यात आलं. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे अध्यक्ष असतील किंवा पक्षाचे नेते असतील त्यांचं स्वागत आपण इथे बघितलेलं आहे आणि सगळ्या टीम्स पण वेळेवर आलेल्या आहेत. या सगळ्या संघांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा मॅच कडे जिथे अमित कोळी मैदानात उतरलेला आहे. बरोबर टायमिंग आहे 10चं.
10 वाजता अमित पाटील आता मैदानात रात्रीच्या उतरलेले आहेत. शुभम पाटील 9:58 ला आले आणि लगेच 9:59 ला मैदानाच्या बाहेर गेले. खरं तर शुभम कडून फार अपेक्षा होत्या असं वाटलेलं. गाजलेला खेळाडू आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे, सक्सेसफुल ओपनर त्याच्याकडे बघितलं जातं. त्यानं त्याच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र क्लीन बोल्ड केलं ते गोलंदाज प्रभंजन परदेशी. या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. आता मात्र लेफ्टी बॅट्समन अमित कोळी मैदानात उतरलाय. गार्ड मागतोय पंचांकडून, लेग गार्ड मला असं वाटतं त्यानं मागितलेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याच्यासाठी सजवलेली आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. सर्कलच्या आत, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण बघतोय. तो लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे आणि दुसरा खेळाडू मला असं वाटतं लॉंग ऑफ मध्ये ठेवलेला आहे. लेफ्टी बॅट्समन, एक सक्सेसफुल बॅट्समन आहे अमित कोळी. 1 डाऊन पोझिशनला आलेला आहे आणि त्याला माहिती आहे ही जबाबदारीची पोझिशन आहे. विकेट पण नाही जाऊन द्यायची आणि धाव पण आल्या पाहिजेत. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. दुसरं विकेट मिळते ती प्रभंजन परदेशीला अमित कोळीची. झेल पकडला आणि अफलातून अशी सुरुवात केलेली आहे ती प्रभंजन परदेशीने. लगातार 2 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक घेईल का? हॅट्रिक जर त्यानं घेतली तर या उपसभापती चषक 2024 मधला पहिला खेळाडू असेल जो हॅट्रिकचा मानकरी ठरेल. विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरेल का, याकडे त्याच्या पाठीराख्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. ट्रॉम्बे कोळीवाडा वरून जे लाईव्ह प्रेक्षक बघतायत त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. टाकीगाव वरून जे पाहुणे या मॅचचा घरून आस्वाद घेत आहेत त्यांचं पण आपण स्वागत करूया. बरेचसे प्रेक्षक ज्यांनी आपले टीव्हीज ऑन केलेले आहेत, मोबाईल सेट्स ऑन केलेले आहेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू फुलटॉस चेंडू आणि सरळ चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धाव तर घेतलेली आहे आणि एका धावेवर समाधान. गोपाल, आमचे गोपाल आलेले आहेत. आत्माराम काठावले. हा चेंडू चौकार, मस्त असा चौकार. आमचे गोपाळ आले आणि डिस्टर्ब झालेला आहे. माजी उपसरपंच बाळाराम मुकादम आणि सामाजिक कार्यकर्ते वामन गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बाळाराम मुकादम साहेब आणि वामन गायकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू प्रभंजन परदेशी, वाह क्या बात है, मारलाय मात्र हातामध्ये सरळ चेंडू जातो आणि अजून एक विकेट मिळते ती प्रभंजन परदेशीला. प्रभंजन परदेशीचं पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय, माफ करा, 1 चेंडू शिल्लक आहे. यस, 5 चेंडू प्रभंजन परदेशीने टाकले आतापर्यंत. 3 विकेट्स प्रभंजन परदेशीने घेतलेल्या आहेत. पाहुण्यांचं आगमन इकडे होतंय. सगळे आमचे भातांचे सगळी दिग्गज मंडळी आज व्यासपीठावर इथे आलेली आहे. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कमलाकर भोईर यांचं इथे आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू मारलाय, क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड होते, त्याचा फायदा उठवला फलंदाजांनी आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांनी षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. 2 षटकामध्ये धावा येत आहेत त्या फक्त आणि फक्त
7 डीजे. राम मुकादम माजी उपसरपंच आणि वामन गायकर सामाजिक कार्यकर्ते यांचं आपण स्वागत करूया. मी त्या दोघांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. कमलाकर भोईर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नारायण भोईर यांचंही आपण स्वागत करणार आहोत. दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दुसरं षटक मला असं वाटतं येतंय. 7च धावा झालेल्या आहेत फक्त पहिल्या षटकामध्ये, जिथे 15 धावांची सरासरी पाहिजे होती. त्यामुळे आता आस्किंग रन रेट हळूहळू वाढत जाणार. साधारण 16-17चा आस्किंग रन रेट होत चाललेला आहे. आणि हा फटका सजवलाय मस्त. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. अफलातून असा चौकार लगावला आणि आशेचा किरण निर्माण केलेला आहे. जर अशीच फलंदाजी जर चालू राहिली तर नक्कीच मॅच टफ होईल. आणि हाय स्ट्रोक सजवलाय, लांब गेला की नाही मात्र बघायचं आहे. आणि या चेंडूवर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. झेल सुटलाय मात्र षटकार वाचवण्यामध्ये यश मिळतंय. बघतोय फलंदाज तिकडे टकलावून काय झालं, षटकार नाही गेला का, परंतु नाही, सीमा रेषेजवळ चेंडू अडवण्यात आला. या चेंडूवर मिळते ती फक्त 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 16 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप फास्ट टाकलेला चैतन्य पाटीलनं. ऑलराऊंडर आहे चैतन्य, सगळी भूमिका अगदी ठोस बजावतोय. जी जबाबदारी दिलेली आहे, जेव्हा फलंदाजीची जबाबदारी दिली चांगली फलंदाजी केली, गोलंदाजीची जबाबदारी दिलेली आहे आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू हवेत मारलाय, सेफ लँडिंग होईल का, नाही, झेल टिपलाय. वा काय झेल टिपलाय, मस्त धावत जाऊन कपिल देव स्टाईल न चैतन्य पाटील हा झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय हेमंत पाटील. मस्त झेल टिपला, धावत जाऊन हा झेल टिपलेला आहे. खरं तर कपिल देव स्टाईलनं 1983च्या वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं होतं की यू टर्न दिला होता त्या झेलनं. धावत जाऊन विरुद्ध दिशेला धावत जाऊन त्यांनी झेल टिपलेला आणि तसाच झेल टिपलेला आहे तो चैतन्य पाटीलनं. अगदी अष्टपैलू कामगिरी करतोय, चौरंगी भूमिका बजावतोय. एखादा कलाकार असतो ना, डायरेक्टर, प्रोड्युसर, स्वतः कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, सगळे हे एक म्हणजे दादा कोंडके स्टाईलनं जशी सगळ्या भूमिका करायच्या आपण, आणि तशी भूमिका मैदानावर चैतन्य पाटील निभावतोय. वा मस्त खेळ चैतन्य पाटीलचा मैदानावर सुरू आहे. आणि नवीन फलंदाज सुधीर कोळीनं मारलाय फटका आणि हातामध्ये आई चेंडू जातोय. अजून एक विकेट मिळते चैतन्य पाटीलला. सहर्ष स्वागत आहे. 13 चेंडू मध्ये अजूनही 46 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक, 46 धावांची गरज आहे. वाटतंय तसं लक्ष टफ आहे पण अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट अशक्य नाहीये. समोर जे प्रेक्षक आता बघा मोबाईलची लाईट लावून तिकडे बसलेत की बॅटरी लावून बसलेत कोणास ठाऊक. टेकडीवर सगळे प्रेक्षक बसून या मॅचचा आनंद घेतात. इकडे एक लाईट पेटली बघा बाजूला, मोबाईलची लाईट. आता बॅटरी आणायची गरज नाहीये, मोबाईल मध्ये सगळ्या सुविधा आहेत त्यामुळे तो प्रकाश पुरेसा होतोय. हो 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 हो,
क्लीन बोल्ट उजवी यष्टी वाकवली आणि हायट्रिकचा मानकरी ठरतोय. पहिले हायट्रिक चैतन्य पाटील घेतोय. जरा जोरदार टाळ्या चैतन्य पाटील साठी झाला पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन चैतन्य पाटील. धावांची गरज आहे असं वाटलेलं हा सामना अटीतटीचा होईल. नाणेफेक जिंकली होती खरं तर ट्रॉम्बे कोळीवाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला खरा, मात्र त्यांच्या आता अंगलट आलेला आहे. उलट पक्षी त्रिमूर्ती टाकीगाव संघाने फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी पण चांगली करतात. क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा जास्त सरस क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय ते टाकीगाव या संघाकडून. यानंतर होणारा सामना श्रीदत्त भातान विरुद्ध या मॅच मध्ये जिंकेल तो. हॅट्रिक जो खेळाडू घेईल त्याच्यासाठी टी शर्ट आम्ही मंडळाकडून ना जय हनुमान क्रिकेट संघ भातान मंडळाकडून मिळणार आहे. त्यामुळे चैतन्य पाटील हा पहिला खेळाडू ठरतोय ज्याला टी शर्ट बक्षीस आमच्या या जय हनुमान क्रिकेट संघ भातांकडून मिळेल. आईवा कॅच साठी पण बक्षीस आहे टी शर्ट ना. हो, हा चेंडू मिड विकेटला मारलाय. एक धाव तर घेतलेली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. खरं तर शांतता आलेली आहे. हा कार माजवलेला चैतन्यनं धुव्वाधार भन्नाट अशी गोलंदाजी केली होती चैतन्य पाटीलनं. 3 विकेट लगातार त्यानं घेतलेल्या हॅट्रिकचा मानकरी ठरलेला आता नवीन आलेला अमय पाटील नीरज तुर्बेकर साठी चेंडू टाकतोय. नीरज तयार आहे. नीरज अमय हा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा उजव्या यष्टीवरचा हा चेंडू होता. एकच धाव मिळते या चेंडूवर. खरं तर आता वरून फटके मारावे लागतील. हवाई हल्ले जर आले तरच या मॅच मध्ये कमबॅक करू शकते ती ट्रॉम्बे कोळीवाडा. मात्र आता हे टेलेंडर्स राहिलेत. सुरुवातीची जी महत्वाची जी फलंदाजीची फळी होती ती सगळी कोसळलेली आहे आणि यष्ट्या वाकवल्या. डावी यष्टी गुल केली आहे ती गोलंदाज अमय पाटील. डीजे वाले आमचे त्यांचंही धन्यवाद. डीजे आणि मंडप डेकोरेटर्स लक्ष्मण भोईर यांचंही मनापासून धन्यवाद. आणि 9वा खेळाडू मैदानात येतोय धीरज कोळी. धीरज कोळी 9वा फलंदाज गारद होतोय. 1 2 3 4 5 6 7 विकेट आतापर्यंत गेलेला आहे. 9वा गडी मैदानात येतोय. 8वा आणि 9वा गडी मला असं वाटतं मैदानात खेळतोय नीरज तुर्बेकर आणि धीरज कोळी. धीरज आलेला आहे. एलईडी पेटलेल्या आहेत. हल्ली पंचांचं काम पण फार सोपं होऊन बसलेलं आहे. अशामुळे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. अमय पाटील अफलातून भन्नाट गोलंदाजी करतोय. स्पीड आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. खूप वेगानं गोलंदाजी करतोय. हो, शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेनं तटवलेला आहे हा चेंडू. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. या सिंगलनं काही नाही होणार. हवाई हल्ले करावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील. मात्र गोलंदाज एवढे हावी झालेले आहेत टाकेगाव संघाचे की मारूनच देत नाही या फलंदाजांना. शुभम पाटील, चेतन कोळी, अमित कोळी, हेमंत पाटील, दिनेश पाटील, सुधीर कोळी, भावेश कोळी काही करू शकले नाहीत. हा चेंडू हो, जोरदार अपील केलाय. अरे नॅचरल स्विंग आहे या गोलंदाजाकडे. नॅचरल स्विंग मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करतोय. पायावर चेंडू टाकलेला. या चेंडूवर एक 22ची धाव मिळते. या 22 हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 17च्या घरामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7. परशुराम मगर यांचं हार्दिक स्वागत.
त्यांचा आगमन इथे झालेला आहे. हा चेंडू धावा मिळत नाहीत. आता वाळवंटात जसं पाणी शोधावं तशा धावा आता महाग झालेल्या आहेत. खिशातले पैसे संपल्यानंतर म्हणजे सोन्याच्या दुकानात जावं आणि मग काय 1 ग्राम पण नाही आपण सोनं घेऊ शकत अशी परिस्थिती आलेली आहे ती मैदानावर. खरं तर टाकीगाव संघाच्या या सगळ्या खेळाडूंचं कौतुक करायला पाहिजे. विशेष करून चैतन्य पाटील 1 मॅन आर्मीची भूमिका त्यानं बजावलेली आहे. फलंदाजी करताना धावा केल्या 16 चेंडूमध्ये 46, तर गोलंदाजी करताना पण त्यानं हॅट्रिक मिळवलेली आहे. म्हणजे 1 मॅन आर्मी एक हाती त्यानं किल्ला लढवलेला आहे आणि निम्म कंबरड मोडलं ते समोरच्या टीमचं. त्यामुळे त्याची सरस अशी कामगिरी नक्कीच संघाला उपयुक्त ठरलेली आहे. शेवटचं षटक स्वप्नील खारपाटील सलामीला आलेला. हो, हा फुल टॉस चेंडू जोरदार अपील केला. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल बाईची धाव. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षकानं झेल टिपलाय. फलंदाज बाद. चैतन्य स्मृती खोणी आणि राजिक वॉटर सप्लायर्स भिंगार दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे लगेच स्टेजवर या प्लीज. खोणी आणि भिंगार दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण स्टेजवर या प्लीज. आठ विकेट गेलेल्या आहेत आणि फलंदाज मैदानात येत आहेत देवीदास कोळी. देवीदास ज्यांनी दुसरं षटक टाकलेलं 12 धावा त्यांनी फक्त दिल्या होत्या. फलंदाजी करताना आता काय करणार. हो, काय गोलंदाजी झालेली आहे. एक से बढ़कर एक गोलंदाज आहेत खरं तर टाकीगाव मध्ये. गोलंदाजांचा तोफखाना आहे आणि आता आपण बघतो ना झटपट क्रिकेटमध्ये फलंदाज तर असतातच परंतु गोलंदाज फार कमी बघायला मिळतात. सरस गोलंदाज आणि गोलंदाजांना धोबीसारखं धोतलं जातं. चांगले चांगले फलंदाज असले ना की मग गोलंदाजाची त्रेधा तिरपीट उडते. परंतु इथे मात्र वेगळं चित्र बघायला मिळतं. रिव्हर्स स्वीपचा फटका देवीदासनं फटका मारलाय आणि या चेंडूवर 1 धाव देवीदास यांना मिळते. अजूनही विजय खूप लांब आहे. 39 धावा पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 2 चेंडूमध्ये 39 धावा जिंकायला. ट्रॉम्बे कोळीवाडाला वाईड. पंचांनी विचार करून हा चेंडू वाईड म्हणून डिक्लेअर केलाय. अजूनही 38 धावांची गरज आहे. मस्त खेळ आज बघायला मिळाला तो टाकीगाव संघाकडून आणि हाही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकतोय. ओव्हर थ्रोची धाव मिळेल का. त्यांना माहिती आहे की आता काय आणि हा चौकार वाईट +4. त्रिमूर्ती टाकीगाववाले तेवढं काय टेन्शन घेणार नाहीत कारण त्यांची भरपूर आता संपत्ती भरपूर आहे त्यांच्याकडे. फुलटॉस मस्त मारलाय. फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सुरुवातीपासून असं जर खेळले असते तर कदाचित परिस्थिती थोडीशी वेगळी बघायला मिळाली असती. मात्र सुरुवातीचे 2 चेंडू घातक ठरले. शुभम पाटील आणि अमित कोळी या फलंदाजांना बाद केल्यानंतर सगळी